जसं एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं असतं किंवा एखाद्या कुटुंबाचं, व्यक्तीचं असतं, की माझं आय किती आणि माझा व्यय किती. म्हणजे मला मिळणार किती आहेत आणि त्यातनं मी खर्च किती करणार आहे. या 2 पैकी एक काहीतरी आधी ठरवलं पाहिजे. म्हणजे काही जो कन्झर्व्हेटिव्ह असेल तो काय म्हणेल, माझं उत्पन्न एवढं आहे तर मी एवढाच खर्च करेन, एवढी बचत करेन. आणि एखादा खूप ऑप्टिमिस्ट असेल तो काय म्हणतो, मी आधी खर्च ठरवून टाकतो, मग उत्पन्न कसं मिळवायचं ते बघू. याच 2 गोष्टी शासनाच्याही बाबतीत असतात. सरकारलाही कुठून तरून उत्पन्न मिळवावं लागतं आणि मिळालेलं उत्पन्न कसं खर्च करायचं हे ठरवावं लागतं. आणि आता तुम्ही सामान्य प्रेक्षकांचा विषय केलाय सुरुवातीला, म्हणून मी हेही सांगून टाकतो की तुम्ही आणि मी ज्या वेळेला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतो ना, त्यावेळेला सरकारला कर्ज देत असतो. आपल्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट आहे, पण सरकारसाठी काय आहे, ते कर्ज आहे. कारण ते 7 वर्षांनी सरकारला परत करायचंय. त्यावेळेला किन्स नावाचा एक अर्थतज्ञ होता. त्यांनी फार सोपं त्याला उपाय सांगितला. आता आपल्याला मंदी हटवायची आहे, मग काय करा, मागणी वाढवा. मागणी वाढवण्यासाठी काय करा, लोकांच्या खिशात पैसे द्या. आता हे पैसे द्यायचे कसे, राज्यकर्त्यांनी विचारलं, हे पैसे द्यायचे कसे. मी जरा सोपं करून सांगतो. हो बरोबर, फार तांत्रिक भाषेत सांगत नाही. बरोबर. हे पैसे देता कसे येतील सरकारला, कारण की आम्हाला तर बंधन आहे, जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढंच चलन बाजारात आणायचं. बरोबर. आणि तुम्ही तर म्हणताय की चलन द्या लोकांच्या खिशामध्ये, हे कसं शक्य आहे. मग त्यावेळेला असं सुचवलं गेलं, कोणी सांगितलं की सोन्याच्या साठ्या इतकं चलन केलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना आजही कल्पना आहे की अशी काहीतरी गोष्ट राज्यकर्त्यांना तर फार आवडते की तुम्ही करा खर्च आणि तुम्ही छापा नोटा. आणि आज जगामध्ये कोणत्याही देशाच्या चलनाला सोन्याचा पाठिंबा नाही. प्रत्यक्ष कर लावायचे की अप्रत्यक्ष कर लावायचे, खर्च डेव्हलपमेंटवर करायचा, वेलफेअरवर करायचा की कशावर करायचा, हे एक तारेवरची कसरत प्रत्येक सरकारला करावी लागते. आणि म्हणून कोणत्याही आजपर्यंत एकाही अर्थमंत्र्याला सगळ्यांना समाधान देता येईल असं बजेट करता आलेलं नाही. इंडिया 2020 नावाचं पुस्तक अब्दुल कलामांनी लिहिलंय. त्याच्यात त्यांनी हेच लिहिलं होतं ना, 2020 मध्ये भारत महासत्ता होईल. प्रेडिक्शन बरोबर आहे, कालावधी थोडा 2, 5, 10 वर्षांनी कमी जास्ती होऊ शकतो, पण प्रेडिक्शन बरोबर आहे. कारण आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहे, आपल्याकडे तरुण पॉप्युलेशन भरपूर आहे, आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे. या सगळ्याचा उपयोग म्हणजे चॅनलाइज करण्याची आवश्यकता होती. ती आता चॅनलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे भारताचं भविष्य मला असं वाटतं अतिशय उज्ज्वल आहे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सर्वात आधी अत्यंत महत्वाची गोष्ट, बोलत राहूया हा पॉडकास्ट रसिकांना अतिशय आवडतोय, कारण आपण वेगवेगळे पाहुणे, वेगवेगळे विषय घेऊन येतोय. जबाबदारी रसिकांची. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे प्रथमेश इनामदार हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. केलात? मार्च महिना एकदा कानावरती पडला ना की आता मार्च महिना आला. उन्हाळा तर सुरू होतोच, पण त्याच वेळेला बजेटचे वारे वाहतात. आणि मग बजेटचे वारे वाहिल्यानंतर आपण अनेक टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्या राज्याचं बजेट ऐकतो, बघतो, देशाचं बजेट ऐकतो, बघतो, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काही केल्या समजत नाही. एकमेकांमध्ये ग्रुपमध्ये चर्चा असते, आज बजेट आहे बरं का. म्हणजे नक्की काय असतं हे कुठे तुम्हाला आम्हाला माहिती. आपण फक्त बजेट आहे एवढंच आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या खोलात जाऊन देशाची अर्थव्यवस्था, देशाचं अर्थकारण
जगाच्या पातळीवरचं अर्थकारण हे समजून घेणं हे देखील तुमचं माझं काम आहे ना. म्हणून आज आपल्या पॉडकास्टवर एक अतिशय आदरणीय व्यक्ती आहे, ज्यांना आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, डॉक्टर विनायक गोविलकर सर. अर्थतज्ञ आहेतच, त्यांची अनेक पुस्तकं देखील या विषयावर प्रसिद्ध आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मी बजेटचा विषय घेतला. मी अगदी म्हणजे ना खूप बेसिक प्रश्न जे सामान्य माणसांना पडतात ना, ते मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि जाणून घेणार आहे, कारण तुमची त्याच्यामध्ये प्रचंड एक्सपर्टीज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खोलात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बजेट देशाचं आहे किंवा राज्याचं आहे, बजेट निघतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की रुपया हाचं विभाजन होतं, म्हणजे एक रुपया कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये विभाजित होतो. तर मुळात अगदी सोप्या भाषेमध्ये ते बजेट येतं म्हणजे नक्की काय होतं हे जरा समजून सांगा. सरकार ही सुद्धा एक संस्था आहे. हं. त्यामुळे सरकारलाही काहीतरी उत्पन्नाची साधनं असायला हवीत आणि मग खर्च करायला हवा. जसं एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं असतं किंवा एखाद्या कुटुंबाचं, व्यक्तीचं असतं की माझं आय किती आणि माझा व्यय किती, म्हणजे मला मिळणार किती आहेत आणि त्यातनं मी खर्च किती करणार आहे. या दोनपैकी एक काहीतरी आधी ठरवलं पाहिजे. म्हणजे काही जो कन्झर्वेटिव्ह असेल तो काय म्हणेल, माझं उत्पन्न एवढं आहे तर मी एवढाच खर्च करेन, एवढी बचत करेन. आणि एखादा खूप ऑप्टिमिस्ट असेल तो काय म्हणतो, मी आधी खर्च ठरवून टाकतो, मग उत्पन्न कसं मिळवायचं ते बघू. याच दोन गोष्टी शासनाच्या बाबतीत असतात. सरकारलाही कुठून तरून उत्पन्न मिळवावं लागतं आणि मिळालेलं उत्पन्न कसं खर्च करायचं हे ठरवावं लागतं. हे ज्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं असतं त्याचं नाव बजेट. म्हणून त्याला अर्थसंकल्प हे एक नाव आहे आणि अंदाजपत्रक हे दुसरं नाव आहे. मला वाटलं दोन्ही नावांचा जरी आपण नीट विचार केला ना तरी त्या बजेटचा अर्थ कळून जातो. एकात अंदाज आहे आणि अंदाज कशाचा आहे, तर एका बाजूला अंदाज आहे जमेचा आणि एका बाजूला अंदाज आहे खर्चाचा. हे एक नाव झालं. दुसरं नाव आहे त्याला मी आत्ता म्हटलं तसं अर्थसंकल्प, म्हणजे सरकारने अर्थविषयक केलेला संकल्प काय आहे तो त्याच्यात मांडलेला असतो. आणि या संकल्पामध्ये प्रामुख्याने सरकारची जी कामं आहेत त्याच्यावर सरकार काय करू इच्छितं या आगामी वर्षामध्ये. बजेट एक वर्षासाठीच असतं, तर त्या वर्षात काय करू इच्छितं सरकार किंवा संकल्प काय केला. इच्छा वेगळी आहे, संकल्प वेगळा आहे. म्हणून बजेट संपल्यानंतर जे त्याचं एक चिरफाड केली जाते, ते संकल्प हा केला होता, प्रत्यक्ष काय झालं. तर हे प्रामुख्याने सरकारची 3 प्रकारची कामं आहेत. सरकारचं पहिलं काम आहे ज्याला आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये पोलीस स्टेट, म्हणजे देशांतर्गत कायदा सुव्यवस्था ठेवली पाहिजे आणि परकीय आक्रमणांपासून संरक्षण केलं पाहिजे. याच्यावर सरकारला काही खर्च करावा लागतो. सरकारची दुसरी जी भूमिका आहे तिला आपण म्हणूया डेव्हलपमेंट स्टेट, म्हणजे ह्या अर्थव्यवस्थेचा विकास करणं हे शासनाचंच काम आहे. आणि विकास करायचं म्हणजे काय, तर सरकार तर काही उत्पादन करणार नाही, सरकार तर काही डिस्ट्रीब्युशन करणार नाही, पण सरकार उत्पादन असेल, सेवा असेल, म्हणजे सर्व्हिस सेक्टर असेल, प्रोडक्शन सेक्टर असेल किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतं. म्हणजे वीज असेल, रस्ते असतील, पाणी असेल, हवाई वाहतूक असेल, ह्या सगळ्या गोष्टी याला मी इन्फ्रास्ट्रक्चर असं अर्थशास्त्रात म्हणतात. तर सरकारचा दुसरा खर्च याच्यावर होतो. आणि तिसरा एक महत्वाचा भाग असतो ज्याला म्हणतात वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. कारण देशामध्ये 2 प्रकारची असमानता असू शकते. एकाला आपण म्हणू रिजनल डिस्पॅरिटी, भौगोलिक विषमता. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हे सगळं कसं आहे, थोडं मागास आहे. मुंबई असेल, पुणे असेल, थोडंफार नाशिक असेल, हे कसं आहे, थोडं डेव्हलप्ड आहे.
तर अशी ही एक रिजनल डिस्पॅरिटी आहे. ती रिजनल डिस्पॅरिटी कमी करणं हे शासनाचं काम आहे. आणि दुसरं इन्कम अँड वेल्थ डिस्पॅरिटी असते. काही जणांचं इन्कम खूप असतं, काही जणांचं इन्कम कमी असतं. आणि ही जर विषमता खूप मोठ्या प्रमाणावर राहिली तर सामाजिक स्वास्थ्य राहत नाही. दंगे धोपे होतात, लूटमार सुरू होते. म्हणून हेही कमी करणं हे शासनाचं काम आहे. त्याच्यासाठी शासन खर्च करत असतं. म्हणजे खर्चाच्या बाजूला आता 3 गोष्टी आल्या. ऍडमिनिस्ट्रेशन हा तर विषय आहेच आहे. याशिवाय खर्चाच्या बाजूला काय येतं तर व्याज. म्हणजे जी सरकारने कर्ज घेतलेत ही कामं करायला, महसूल कमी आहे म्हणून कर्ज घेऊन खर्च केला जातो. त्याच्यावरचं दिलेलं व्याज किंवा त्याची परतफेड हे साधारणपणे शासनाच्या खर्चाचे मुद्दे झाले. आता हे खर्च करायचंय तर उत्पन्न पाहिजे. उत्पन्न कुठून येणार? मग शासन त्याचा विचार करतं आणि त्याचे काही सोर्सेस, त्याच्यात प्रामुख्याने 2 सोर्सेस आहेत. पहिला सोर्स काय आहे तर टॅक्स रेव्हेन्यू, करापासनं उत्पन्न. आणि कर ज्याला इंग्रजीत सांगायचं तर नॉन क्विड प्रो क्यो, म्हणजे ज्याच्यामधून काही आपण परत देणार नाही आहोत. किंमत वेगळी आहे, टॅक्स वेगळा आहे. किंमत म्हणजे काय, तुम्ही काहीतरी देता त्याची तुम्ही वसुली करता. टॅक्स तसं नाही आहे, तुम्हाला सरकार त्याच्या बदल्यात काही, हे मी ₹1,00,000 टॅक्स दिला म्हणून मला ₹1,00,000 हे मिळालं असं काही नाही. टॅक्स हा एक सोर्स आहे, महत्वाचा सोर्स आहे. दुसरा एक जो सोर्स आहे त्याला म्हणतात नॉन टॅक्स रेव्हेन्यू, करेतर उत्पन्न. आता करामध्ये प्रत्यक्ष कर आहेत, अप्रत्यक्ष कर आहेत. प्रत्यक्ष कर म्हणजे काय तर जो कर भरणारा आहे तोच त्याचा भार सोसणारा आहे. द पेयर अँड बेअरर हे दोन्ही एकच माणूस आहे. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स मीच भरतो आणि मला कोणाकडनं वसूल नाही करता येत. पण एक आहे इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर. इथे काय आहे, भरणारा वेगळा आहे पण तो सोसणारा नाहीये. तो फक्त ही ऍक्ट्स ॲज अन एजंट. सरकार आणि करदाता याच्यामधला तो एजंट आहे. तो इकडनं कर गोळा करतो आणि इकडे सरकारला देतो. उदाहरण सांगायचं तर आत्ताचा जीएसटी. जीएसटी कोण भरतं? विक्रेता किंवा उत्पादक. तो जीएसटी भरतो पण तो खिशातनं नाही भरत. तो ग्राहकावर तो चार्ज करतो, ग्राहकाकडनं वसूल करतो आणि सरकारला भरतो. याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. तेव्हा डायरेक्ट टॅक्सेस आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. हे झाले 2 प्रमुख सोर्सेस. आणि मग नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो कोणत्या प्रकारचा असू शकतो? आपण थोडी कल्पना केली की लक्षात येईल. जी मध्ये खूप वारडाओरड झाली, रिझर्व्ह बँकेने एवढा डिव्हिडंड दिला. डिव्हिडंड रिझर्व्ह बँकेचा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू झाला, उत्पन्न झालं. कारण काय तर रिझर्व्ह बँक ही सरकारची फुल्ली ओन्ड बँक आहे म्हणून तिथे नफा झाला तो सरकारला मिळाला. असं जे जे शासनाचं मालकीचं, ज्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणतात, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग, त्यांचा नफा, त्यांचा डिव्हिडंड हा सगळा सरकारचं उत्पन्न असतं. सरकार काही ठिकाणी फी आकारतं, ते सरकारचं उत्पन्न असतं. काही ठिकाणी सरकारने कर्ज दिलेलं असतं, त्याच्यावरचं व्याज हे सरकारचं उत्पन्न असतं. तर साधारणपणे या उत्पन्नाच्या बाजू आहेत, या खर्चाच्या बाजू आहेत. हे एका स्टेटमेंटला मांडलं की त्याचं नाव बजेट. मग आता पुढचा प्रश्न येईल बऱ्याच वेळेला की हे 2 मिळतं का? उत्पन्न आणि खर्च जमतं का? हा, इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत हे त्याला जमवावंच लागतं बिचारायला, त्याला काही पर्याय नसतो. म्हणून आपल्या मराठीत एक छान म्हण आहे, अंथरूट पाहून पाय पसरावे. सरकारच्या बाबतीत हे अजिबात लागू नये. सरकार काय करतं, खर्च ठरवून टाकतं, उत्पन्न किती येणार ते वर्कआउट करतं. जो डिफरन्स असेल त्याला तूट म्हणतात, बजेट डेफिसिट. आता ही तूट म्हणजे काय आहे तर खर्च जास्ती आहे आणि उत्पन्न कमी आहे. मग ती भरून कशी काढायची हाही प्रश्न येतो. त्याला शासनासमोर 2 मार्ग असतात. एक मार्ग असा असतो की सरकार बाजारातनं कर्ज उभारतं आणि ती कर्ज रकमेतनं हा खर्च करतो. हा एक मार्ग आहे. मग ते अंतर्गत कर्ज असतील, बाह्य कर्ज असतील, कुठलीही कर्ज असतील.
आणि आता तुम्ही सामान्य प्रेक्षकांचा विषय केलाय सुरुवातीला, म्हणून मी हेही सांगून टाकतो की तुम्ही आणि मी ज्यावेळेला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतो ना, त्यावेळेला सरकारला कर्ज देत असतो. आपल्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट आहे, पण सरकारसाठी काय आहे? ते कर्ज आहे. कारण ते 7 वर्षांनी सरकारला परत करायचं आहे. अशी कुठल्याही स्वरूपात सरकार कर्ज उभं करतं. दुसरा मार्ग काय? कर्ज नसली घ्यायची. कारण याचे पुन्हा प्रोज अँड कॉन्स आहेत. कर्ज घेतली तर काय होईल, कर्ज नाही घेतली तर काय होईल, याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात. दुसरा मार्ग काय? तर रिझर्व्ह बँकेला सांगायचं एवढ्या नोटा छापा, आम्हाला एवढे कमी पडतात तेवढ्या नोटा छापा. म्हणजेच चलन बाजारात आणायचं, अधिकचं चलन बाजारात आणायचं. हे 2 मार्ग सरकारकडे आहेत. यातला एक मार्ग सरकारला एकच निवडायचा असं नाही, काही पर्सेंट याच्यात काही पर्सेंट याच्यात असंही करून ती तूट मिटवली जाऊ शकते. तेव्हा ढोबळमानाने बजेट म्हणजे एक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हणजे आम्ही वर्षात काय करणार त्याची मांडणी, आणि अंदाजपत्रक म्हणजे आम्ही कुठून महसूल मिळवणार, कुठे खर्च करणार, त्याच्यात तूट राहणार का, आणि तूट असली तर आम्ही कुठून भरून काढणार. मला वाटतं एवढी प्राथमिक माहिती जरी बजेटची असली तरी मग चांगलं बजेट कोणतं, वाईट बजेट कोणतं हे ठरवायला जरा सोपं जाईल. खर्चाचे विषय जर आता तुम्ही केले, उदाहरणार्थ सांगतो, आता सरकारचा ऍडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस स्टेट म्हणून जर खर्च खूप व्हायला लागला तर काय होईल? डेव्हलपमेंटला खर्च कमी राहील, वेलफेअरला खर्च कमी राहील. म्हणून मग असं बजेट हे फारसं चांगलं बजेट नाही असं म्हणता येऊ शकतं. बरोबर. किंवा प्रत्यक्ष कर जास्ती असावेत की अप्रत्यक्ष कर जास्ती असावेत असा विषय सरकारच्या दृष्टीने जर विचार केला ना, तर प्रत्यक्ष कराला रेझिस्टन्स मोठा असतो. इन्कम टॅक्सचा रेट 30% 35% करा, किती उद्रेक होईल बघा. पण 30% 28% करा, लोक लगेच खुशीने सरकारला मत द्यायला तयार होतील. कारण तो प्रत्यक्ष कर आहे, म्हणजे मीच भरायचा आणि मीच सोसायचं, म्हणून मी त्याला विरोध करतो. म्हणून सरकारला प्रत्यक्ष करांची संख्या वाढवणं किंवा करांचे दर वाढवणं हे अवघड जातं. मग सोपा मार्ग काय? सोपा मार्ग अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष करात काय होतं? मला कळतच नाही की मी किती कर भरला आहे, कारण तो त्या किमतीमध्ये, वस्तूच्या किमतीमध्येच मिळवलेला असतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने काय, टीव्हीची किंमत 40,000 रुपये आहे, त्याच्यात मी किती कर भरला हे मला कळेल याची शक्यता नाही. म्हणून सरकार बऱ्याच वेळा अप्रत्यक्ष करातनं अधिक रेव्हेन्यू मिळवण्याचा प्रयत्न करतं. पण आता हे केलं तर कदाचित रेव्हेन्यू मिळेल. पुन्हा चांगलं बजेट का वाईट बजेट? तर सोपं उत्तर आहे याला, ज्यांचं इन्कम जास्ती आहे त्यांना टॅक्स जास्ती येतो, तो प्रत्यक्ष कर झाला. अप्रत्यक्ष करामध्ये माझं महिन्याची सॅलरी 25,000 आहे, तुमची सॅलरी 2.5 लाख आहे, तुम्ही टीव्ही घेतला, मी टीव्ही घेतला, तर मलाही त्याच्यावर जेवढा टॅक्स भरायला लागणार आहे तेवढाच तुम्हाला भरायला लागणार आहे. म्हणजे इथे काय झालं, करदात्यावर उत्पन्नानुसार, कपॅसिटीनुसार टॅक्स लागला नाही, सरसकट सगळ्यांना टॅक्स एकच लागला. म्हणजे तुमचं इक्विटी प्रिन्सिपल जे आहे, वेलफेअर प्रिन्सिपल जे आहे ते तुम्ही सोडून दिलं. म्हणून याच्यात बॅलन्स करावा लागतो सरकारला, प्रत्यक्ष कर लावायचे की अप्रत्यक्ष कर लावायचे, खर्च डेव्हलपमेंटवर करायचा, वेलफेअरवर करायचा की कशावर करायचा, हे एक तारेवरची कसरत प्रत्येक सरकारला करावी लागते. आणि म्हणून कोणत्याही आजपर्यंत एकाही अर्थमंत्र्याला सगळ्यांना समाधान देता येईल असं बजेट करता आलेलं नाही. तुम्ही चलन बाजारात आणण्याचा विषय ज्या वेळेला म्हटलं की ती मधली जी काही गॅप आहे तेवढ्या नोटा छापा, आरबीआय ह्या गाईडलाईन्स देऊ शकते, तर मला ते विचारायचं होतं की नोटा छापण्यासाठी किंवा ते जे आदेश दिले जातात किंवा चलन बाजारात आणलं जातं, याला काही विशेष निकष आहेत तर कसं, त्याला काय निकष आहेत? पूर्वी जेव्हा गोल्ड स्टँडर्ड होतं त्यावेळेला जेवढा सोन्याचा साठा शासनाकडे असेल त्या प्रमाणात चलन बाजारात येत असे. 1930s मध्ये ग्रेट रिसेशन जगामध्ये आलं. ते ग्रेट रिसेशन म्हणूनच आर्थिक इतिहासामध्ये नोंदलेलं आहे.
त्यावेळेला असं झालं की खूप मंदी आहे, एक महायुद्ध झालेलं आहे, दुसरं महायुद्ध होईल की काय भीती आहे. आणि त्यावेळेला या मंदीतनं बाहेर आलं पाहिजे, लोकांना खायला प्यायला मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत वगैरे. मग काय केलं, त्यावेळेला केन्स नावाचा एक अर्थतज्ञ होता. त्यांनी फार सोपं त्याला उपाय सांगितला. उपाय सांगितला, मंदी कशामुळे आली? मंदी आली कारण मागणी नाही. मागणी का नाही? मागणी नाही याचं कारण लोकांकडे पर्चेसिंग पॉवर नाही, क्रयशक्ती नाही म्हणून मागणी नाही, मागणी नाही म्हणून मंदी आहे. आता आपल्याला मंदी हटवायची आहे, मग काय करा? मागणी वाढवा. मागणी वाढवण्यासाठी काय करा? लोकांच्या खिशात पैसे द्या. लोकांच्या खिशात पैसे खळखळायला लागले की लोक बाजारात जाणार, वस्तू खरेदी करणार. आता हे पैसे द्यायचे कसे? राज्यकर्त्यांनी विचारलं, हे पैसे द्यायचे कसे? मी जरा सोपं करून सांगतो, हो बरोबर, फार तांत्रिक भाषेत सांगत नाही. बरोबर. हे पैसे देता कसे येतील सरकारला? कारण की आम्हाला तर बंधन आहे, जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढंच चलन बाजारात आणायचं. बरोबर. आणि तुम्ही तर म्हणताय की चलन द्या लोकांच्या खिशामध्ये, हे कसं शक्य आहे? मग त्यावेळेला असं सुचवलं गेलं, कोणी सांगितलं की सोन्याच्या साठ्या इतकं चलन केलं पाहिजे? आत्ता ही टेम्पररी फेज आहे. आत्ता आपल्याला डिमांड वाढवून मंदी हटवली पाहिजे. मंदी हटली की उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं की रोजगार वाढेल, रोजगार वाढला की आपोआप उत्पन्न वाढेल. मग त्यावेळेला हे जे आपण एक्स्ट्रा पैसे आणलेत ना, ते विड्रॉ करू, असं सुचवलं गेलं. आणि आपल्या सगळ्यांना आजही कल्पना आहे की अशी काहीतरी गोष्ट राज्यकर्त्यांना तर फार आवडते की तुम्ही करा खर्च आणि तुम्ही छापा नोटा. आणि म्हणून 1925च्या सुमारास ग्रेट ब्रिटननी, त्यावेळेला ब्रिटन, आज जी अमेरिकेची स्थिती आहे त्यावेळेला ती ब्रिटनची स्थिती होती जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये. तर ग्रेट ब्रिटननी एक गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट आणला आणि त्यांनी हे गोल्ड स्टँडर्ड विड्रॉ केलं. एकदा ग्रेट ब्रिटननी केल्यावर, वन्स द ग्रेट हॅज डन समथिंग, बाकी सगळ्यांनी ती सुरुवात केली. आणि आज जगामध्ये कोणत्याही देशाच्या चलनाला सोन्याचा पाठिंबा नाही, कोणत्याही देशाला नाही, नॉट इव्हन अमेरिका. अमेरिकेत सुद्धा 15 ऑगस्ट 71 रोजी एक शेवटचं, तोपर्यंत अमेरिकेचं हे होतं, सोन्याशी नातं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे $35 1 अंश सोनं, आता आपण ग्रॅम मध्ये मोजतो तेव्हा अंशात मोजलं जातं, असा पाठिंबा होता. म्हणजे एनीबडी कॅन गो टू US ट्रेजरी आणि हे आमचे डॉलर घ्या आणि आम्हाला सोनं द्या असं म्हणू शकत होते, बट दॅट इज गॉन. त्यामुळे आता कुठेही पाठिंबा नाही. मग सरकारने ठरवायचं आहे की आम्हाला सेंट्रल बँकेच्या ॲडवाईसने की आम्हाला किती चलन पाहिजे, किती दिवस ते चलन ठेवलं पाहिजे. आणि म्हणून चलन बाजारात आणणं, बाजारातनं चलन विड्रॉ करणं, हे सगळं रिझर्व्ह बँकेच्या मदतीने केलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजार जेव्हा आपण विचार करतो, असं आपण म्हणतो की म्हणजे आता 2014च्या आधीचा रुपयाची व्हॅल्यू असं जर आपण म्हणलं डॉलरच्या तुलनेत, तर त्यावेळेला 59-60 रुपये जर डॉलर असेल आणि आजच्या घडीला तो 83-84 रुपये आहे. तर रुपयाची घसरण हे जे गणित आहे आंतरराष्ट्रीय बाजारातलं, हे जे रोजचं डेली अप्स अँड डाऊन्स आहेत वेगवेगळ्या करन्सीचं, ह्याचं फॉर्मेशन कसं आहे किंवा ह्याचं गणित कसं साध्य केलं जातं? एकदम सोपं, एकदम सोपं आहे. तुम्ही बाजारात जाता, समजा तुम्हाला हा पेन विकत घ्यायचा आहे, तो तुम्हाला किंमत सांगतो, या पेनची किंमत इतकी आहे. म्हणजे काय झालं, मागणी आणि पुरवठा यांच्या प्रेशरनी ती किंमत ठरते. आता याला काहीतरी उत्पादन कॉस्ट आहे, म्हणून याला एक मिनिमम प्राइस नक्की आहे, तेवढी कॉस्ट वसूल करायची लॉंग टर्म मध्ये, हा विषय नक्की आहे. तर कुठल्याही वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यामुळे ठरते. तसं कोणत्याही देशाचं चलन ही वस्तू आहे. पूर्वी जेव्हा गोल्ड स्टँडर्ड होतं तेव्हा काय होतं, माझा डॉलर 2 अंशाचा आहे, तुझा रुपया 1 अंशाचा आहे. म्हणजे तुला जर डॉलर पाहिजे असेल तर तू 2 रुपये मला दे, कारण तो सगळेच सोन्यामध्ये मोजते. आता कोणाचंच सोनं नाही आहे, पण मला तर डॉलर पाहिजे. मग मी बाजारात डॉलरची मागणी नोंदवणार, मला पाहिजे. ही मागणी जर वाढली
तर डॉलरची किंमत वाढणार. ही मागणी जर घटली तर डॉलरची किंमत घटणार. दिस इज ॲप्लिकेबल टू एव्हरी करन्सी. बरोबर. त्यामुळे याला विनिमय दर किंवा एक्सचेंज रेट असं टेक्निकल शब्द आहे. आता अमेरिकेने काही अशी व्यवस्था निर्माण केली की ज्याच्यातनं जगभर डॉलरची मागणी सतत वाढत राहिली. महायुद्धांपासून अमेरिकेने महायुद्धात भाग घेतला नाही, पण युद्ध करणाऱ्या मंडळींना फायनान्सर अमेरिका. हो, बरोबर. त्यामुळे काय झालं, अमेरिका मदत करणार म्हणजे आपल्या चलनात मदत करणार. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मोठ्या 2 संस्था निर्माण केल्या. एकाचं नाव वर्ल्ड बँक, दुसऱ्याचं नाव IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि यांना काम काय होतं, तर हे जे सगळा विध्वंस झाला आहे त्याचं आता रिकन्स्ट्रक्शन करायचं, त्या देशांना डेव्हलपमेंटच्या मार्गावर आणायचं. म्हणून त्या वर्ल्ड बँकेचं नाव सुद्धा इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं आहे, IBRD. त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणू. IMFचं काम हेच आहे. आता सगळ्या देशांची अर्थव्यवस्था वाईट झाली आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट करायची आहे, आणि ह्या 2 संस्था स्थापन झाल्यात. यांनी मदत करायची. यांच्याकडे कुठून पैसा येणार आहे? अमेरिकेने डॉलर्स त्यांना दिले, त्यांनी ते डॉलर्स जगभर पाठवले. काय झालं, ज्यांच्याकडे आता खर्च करायला आलाय तो डॉलर आलाय, डॉलरची मागणी वाढली. मग ह्या दोन्ही संस्था काय करायला लागल्या, व्याजाने कर्ज, बिनव्याजी कर्ज, सबसिडाइज्ड इंटरेस्ट, ग्रँट्स, सगळ्या प्रकाराने पैसा बाजारात द्यायला सुरुवात केली. त्याच्यात जोडायला गॅट नावाचा एक करार केला, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. आणि याच्याप्रमाणे ज्यांनी त्यांनी आपल्या अर्थव्यवस्था मोकळ्या करा आणि विदेशी माल येऊ द्या. कारण युद्ध जेव्हा झालं तेव्हा मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र, मग आम्ही तुमच्याकडनं माल घेणार नाही हे म्हणायचं, आम्ही तुमच्याकडनं माल घेणार. म्हणून हा गॅट नावाचा करार केला. आता करार झाला, पण कोण कोणाकडनं खरेदी करणार? जे डेव्हलप नेशन्स आहेत त्यांच्याकडनंच खरेदी होणार ना. आणि हे डेव्हलप नेशन्स म्हणजे कोण होते, त्यात मेनली अमेरिका. मग हे डॉलर मागणी का वाढली पुन्हा डॉलरची, कारण यांच्याकडनं खरेदी करायची. अशा विविध मार्गांनी अमेरिकेने डॉलरचा बाजारामधला संचार वाढवला. गल्फ कंट्रीज बरोबर काही करार केले की इस्रायलपासून आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो, पण तुम्ही काय करा, बघा किती हुशारीने केलंय सगळं, पण तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या ऑइलच्या किमती डॉलरच्या भाषेत सांगा, तुमच्या करन्सीत सांगू नका. बस बाकी सगळं प्रोटेक्शन आम्ही देतो, आमचे सैन्य लढेल, दारुगोळा आमचा असेल, फक्त तुम्ही काय करा, ऑइलचे दर हे तुम्ही डॉलरमध्ये सांगा. आता त्यांनी डॉलरमध्ये दर सांगायला लागल्याबरोबर काय झालं, जे परचेसर ऑफ ऑइल आहेत त्यांना ते सेटलमेंट करायला डॉलर लागायला लागले. अशा वेगवेगळ्या, आम्ही 3-4 घटना सांगितल्या फक्त, वेगवेगळ्या मार्गांनी डॉलरची बाजारातली मागणी वाढवली. ती आजपर्यंत तशीच आहे. परिणामतः काय झालं, डॉलरची मागणी जगभर वाढतीये, पुरवठा किती करायचा आहे फेडरल रिझर्व्हच्या हातात आहे, आणि म्हणून हा डॉलर वर 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 जात राहतो. आता जर तुम्ही ह्याचा संदर्भ भारताशी जोडायचा प्रयत्न केला तर आत्ता आपण रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार व्हावेत यासाठी गेल्या 2-4 वर्षापासून प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी पण झालो. म्हणजे अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर रशियाकडनं आपण हेच ऑइल रुपयामध्ये आणलं आणि आणायला सुरुवात केली. जवळपास 20 देशांनी जगातल्या रुपयामध्ये व्यवहार करायला सुरुवात केली. याचा उपयोग निश्चितच रुपया स्ट्रॉंग होण्यासाठी होईल, हे एक कारण सांगितलं. दुसरं कारण त्या देशाची अर्थव्यवस्था, ती जर सुदृढ झाली तर रुपया सुदृढ होणारच, आपोआपच सुदृढ होईल. त्यामुळे अशा काही आर्टिफिशियल कारणांनी आणि काही इंट्रिन्सिक कारणांनी रुपयाची किंमत कमी किंवा जास्ती होईल. तेच इतर सगळ्या चलनांच्या बाबतीत लागू आहे. इन्कम टॅक्सच्या बाबतीत जरा प्रश्न होता की विकसनशील देश आणि विकसित देश, म्हणजे उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका असं आपण घेऊया. इथल्या
नोकरदार व्यक्तीची एक तक्रार असते की मी जेवढा टॅक्स भरतो त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट मला काही देत नाही, सोयी सुविधा. आणि अमेरिकेमध्ये टॅक्सची जी पद्धत आहे तर त्यांना शिक्षण, मेडिकेशन अशा गोष्टी त्याच्यामधनं मिळतात. तर ही पूर्णतः सरकारी यंत्रणेमधलीच अनास्था आहे का त्याच्यामध्ये काही आरबीआय किंवा तत्सम काही गाईडलाईन्स आहेत? नाही, अगदी थोडा कॉमन सेन्स लावला ना तर याचं उत्तर मिळेल. हा. भारतातलं पॉप्युलेशन हा. आणि भारतातले टॅक्स पेयर्स यांची संख्या आत्ता कुठे 7 कोटीपर्यंत टॅक्स पेयर्स गेले, जेव्हा आमचा देश 135 कोटींचा आहे. तर 7 कोटींमधनं मिळणाऱ्या करातनं 135 कोटींना आम्ही हे सगळं फुकट देऊ, हे कोणालाही शक्य नाही. या उलट अमेरिकेत आहे, पॉप्युलेशन कमी आहे पहिली गोष्ट, आणि टॅक्स पेयर्स चांगले आहेत. इतकं सोपं त्याचं उत्तर आहे. त्यामुळे आपल्याकडे जी कंपल्शन्स आहेत, पॉलिटिकल कंपल्शन्स असतील, उदाहरणार्थ शेतीवर कर लावायचा नाही. आता आपल्याला आजूबाजूला दिसतं ना की शेतकऱ्यांचं उत्पन्न एखाद्या इंडस्ट्रियलिस्ट पेक्षा सुद्धा कितीतरी जास्त आहे काही शेतकऱ्यांचं, पण त्यांना कर नाही आहे. मी याला म्हणेन पॉलिटिकल कंपल्शन आहे. हा, काही सोयी सुविधा किंवा काही कन्सेशन्स त्यांना मिळाले पाहिजेत की नाही पाहिजेत, पण आपण जर असा विचार तुलनेने करायला लागलो अमेरिका आणि भारत, तर मला वाटतं ही काही पॉलिटिकल कंपल्शन्सचा विचार आपल्याला करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे बेसिक नेसेसिटीजची पूर्तता होईल अशी पॉप्युलेशन पण फार कमी आहे. आणि मग इनडायरेक्ट टॅक्स जरी लावायचा तरी तशा प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या तर इनडायरेक्ट टॅक्सचे महसूल वाढणार आहे. म्हणजे आता अलीकडच्या काळात अगदी टीव्ही हा जरी समजा नेसेसिटी या गटात येऊ घातला असला तरी एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी टीव्ही आहे म्हणजे माणूस खूपच श्रीमंत दिसतो, हे होतं ना. त्यामुळे टॅक्स भरणारे किती, टॅक्स कोणत्या वस्तूंवर भरणारे किती, त्या वस्तूंवर कराचं प्रमाण किती, आणि एकूण पॉप्युलेशन किती की ज्यांना आपल्याला ह्या सोयी सुविधा द्यायच्या, हे इतकं व्यस्त प्रमाण आहे. आणि कर चोरी ही आपल्याकडे इतकी मोठी आहे. मग त्याला तुम्ही टॅक्स इव्हेजन म्हणा नाही तर टॅक्स अवॉइडन्स म्हणा, नाव काही गोंडस देता येईल, पण कुठल्याही मार्गाने आम्ही कर कमी भरतो. त्यामुळे सरकारकडे महसूलच कमी झाला तर आपण कशी अपेक्षा ठेवू शकणार की अमेरिकेसारखं आमच्या इकडे होऊ शकेल. देशाचा जीडीपी घसरला आणि देशाचा जीडीपी वधारला म्हणजे नक्की काय झालं? पुन्हा अगदी सोपं सांगायचं ना तर माझं उत्पन्न आणि माझ्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे काय, तर माझ्या कुटुंबात जेवढी मंडळी आहेत त्यांची बेरीज केली की कुटुंबाचं उत्पन्न. मग तसं माझं उत्पन्न आणि माझ्या देशाचं उत्पन्न म्हणजे काय, तर माझ्या देशात कमावणाऱ्या सगळ्यांच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे जीडीपी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, मी फार सोपं करून सांगतोय, तांत्रिक भाषेत सांगत नाहीये. त्यामुळे जीडीपीची ही व्याख्या आहे असं कोणी समजू नये. समजण्यासाठी सगळ्या देशामधल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे त्या देशाचं जीडीपी. आता जीडीपी वाढला म्हणजे काय झालं, मग एकतर प्रत्येकाचं उत्पन्न वाढलं असेल किंवा काहींचं उत्पन्न वाढलं असेल आणि म्हणून सगळ्यांचं मिळून उत्पन्न वाढलं असेल. आणि आत्ता जे आपण सारखी विषमता 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 म्हणतो आहोत ती हीच आहे. काहींचं उत्पन्न वाढतंय आणि काहींचं उत्पन्न वाढत तर नाहीच आहे, कदाचित त्यांच्या नोकऱ्या जाऊन उत्पन्न पण कमी होत आहे. शेतकऱ्यांच्याकडे पाणी नसल्यामुळे कदाचित शेतीचं पण उत्पन्न कमी होत आहे वगैरे. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचं तर काय, सगळ्यांचं मिळून उत्पन्न ते देशाचं उत्पन्न, त्याला जीडीपी म्हणायची. काही वर्षांपूर्वी एक आपल्या देशामध्ये निर्णय घेतला मोदी सरकारने की 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या आहेत किंवा तो फक्त आता कागद राहिलेला आहे. तर त्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सामान्य माणसावरती काही खरंच परिणाम झाला का, किंवा देशाच्या इकॉनॉमीवरती खरंच त्याच्यावरती परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं का? मी तर हा प्रश्न उलटा विचारेन की तुम्हाला काय वाटलं
तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून जर स्वतःला आपण हम्म. मानलं की मी एक सामान्य माणूस आहे, हम्म. तर मला काही फरक झाला की नाही झाला? हम्म. मला असं वाटतं 3-4 दृष्टीने फरक झाला. हम्म. पहिली एक गोष्ट, देश म्हणून जर विचार करायचा झाला तर फेक करन्सी फार मोठ्या प्रमाणावर येत होती, हम्म. आलेली होती, ती थांबवणं आवश्यक होतं. हम्म. तर त्यामुळे तुम्ही सगळ्या नोटा परत करा, आणि सांगितलं पण आता काय जातंय की जवळपास 99% नोटा परत आल्या, बरोबर. 97% नोटा परत आल्या. कुठे होती ब्लॅक मनी असं म्हटलं जात आहे. पण हे कोणी सांगत नाहीये की चलनात सरकारी अधिकृत चलन किती होतं आणि असं अनधिकृत चलन किती होतं. ते जे अनधिकृत चलन होतं ते तुम्हाला मला कळतच नव्हतं ना की हे अनधिकृत आहे म्हणून. त्यामुळे जे अधिकृत चलन होतं ते परत गेलं, जे अनधिकृत चलन होतं ते वाया गेलं. आता ते वाया जाणं हे एक फार मोठं आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देणार आहे. कारण सगळ्या पॉलिसीज देशामध्ये सर्क्युलेशनमध्ये किती चलन आहे यावर ठरत असतं, व्याजाचे दर असतील वगैरे. आता जी करन्सी मोजलीच जात नव्हती अशी करन्सी खूप मोठ्या प्रमाणावर देशात होती, त्यामुळे मग रिझर्व्ह बँकेचे किंवा सरकारचे जे निर्णय त्या आधारावर घेतले जात होते ते यशस्वी होणं अवघड होतं. हा एक परिणाम म्हणजे फेक करन्सी गेली. दुसरा एक परिणाम झाला जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि तो म्हणजे डिजिटल व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक व्यवहाराचा ट्रेस काढणं सोपं झालं. तिसरा एक परिणाम झाला, आणि तो परिणाम म्हणजे 2 नंबरचे पैसे साठवणं अवघड व्हायला लागले. पूर्वी 2000ची नोट म्हणजे तुम्हाला काय होतं, 500च्या 4 नोटा. आता तेवढेच पैसे साठवायचे तर 4 पट तुम्हाला व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्याची मुवमेंट करणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे हा एक मोठा फायदा झालेला आहे. डिजिटायझेशन झाल्यामुळे सामान्य माणूस सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आला, आणि लोकांना हे कळायला लागलं की बाबा रे 2 नंबरमध्ये व्यवहार करणं किती आता अवघड होत चाललंय दिवसेंदिवस. म्हणूनच ते 7 कोटीपर्यंत टॅक्स पेयर्स गेले. कारण आता तुमच्या प्रत्येक ह्याचा ट्रेस होतो, आणि तो ट्रेस झाला की तुम्हाला त्याप्रमाणे लायबिलिटी आली टॅक्स, तर लायबिलिटीच्या प्रमाणे टॅक्स भरायला. त्यामुळे सामान्य माणसाला एकूणच व्यवहारातली सुरक्षितता आली, एकूणच तो मेन स्ट्रीम मध्ये आला. अनेक लोक असे होते, आता मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतोय गेली 40 वर्ष. अनेकांना असं वाटायचं कशासाठी टॅक्स भरायचा, कशासाठी रिटर्न भरायचं, पण आता त्यांना असं वाटायला लागलं की नाही, रिटर्न भरलं पाहिजे, कारण त्याशिवाय माझं बँकेचं लोन होणार नाही. बरोबर. बँकेचे अमाऊंट किती मिळेल लोन म्हणून ते सुद्धा माझ्या इकडे इन्कमवर अवलंबून राहणार. ही जी एक जागृती आली व्यवहारांच्या बद्दल किंवा आपल्या आर्थिक एकूण व्यवस्थेबद्दल, ही मला वाटतं फार मोठी उपलब्धी या नोटबंदीमुळे झालेली आहे. जाता जाता एक प्रश्न म्हणजे की भविष्यात तुम्हाला आपला भारत देश हा इकॉनॉमी पॉइंट ऑफ व्ह्यूनी जागतिक पातळीवरती कुठे आणि कसा दिसतोय पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये? मला वाटतं चिन्ह खूप चांगली आहेत, खूपच चांगली आहेत. म्हणजे कोणाची तरी काव्यपंक्ती आहे, दिसू लागला जवळी मंगल देशाचा उज्ज्वल भविष्य काळ. कारण असं आहे, दर 3 महिन्यांनी IMF एक वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नावाचं पब्लिकेशन करत असतं, दर 3 महिन्यांनी क्वार्टरली असतं. गेले 3 वर्ष म्हणजे 12 अंकांमध्ये IMFनी, आता IMF ही तर काय आपल्या सरकारचं बटीक नाही आहे, प्रत्येक रिपोर्टमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताचं नाव दिलेलं आहे. वर्ल्ड बँकेने, IMFनी, एशियन डेव्हलपमेंट बँकेने, आणि या ज्या प्रायव्हेट रेटिंग एजन्सीज आहेत किंवा फायनान्शियल कंपन्या आहेत, फिच असेल, मॉर्गन अँड स्टॅनले असेल, या सगळ्यांनी एकमुखाने भारत ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून म्हटलेलं आहे, नंबर 1. हे सगळं घडायला कारण काय आहे माझ्या दृष्टीने, तर पहिल्यांदा आपल्या सरकारने काहीतरी आर्थिक टार्गेट ठेवले.
आतापर्यंत कोणत्याच सरकारने टार्गेटच ठेवलं नाही. आम्हाला अर्थव्यवस्था विकसित करायची म्हणजे काय करायचं हे टार्गेटच नाही. आपण पहिल्यांदा 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे टार्गेट ठेवलं आणि जोपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवत नाही तोपर्यंत त्याच्या मागे धावणं होतच नाही. आम्हाला विकसित व्हायचंय याच्याने विकसित नाही होत. दुसरा भाग आहे, यासाठी ज्या काही पॉलिसीज राबवल्या गेल्या, मग त्या इंडस्ट्रीच्या असतील, मग त्या सर्व्हिसेसच्या असतील, मग त्या ॲग्रिकल्चरच्या असतील, या सगळ्या पॉलिसीजची जर तुम्ही एक जंत्री केली ना तर ती सुमारे 100 पॉलिसीज आहेत की ज्या आता राबवल्या जातात गेली 10 वर्ष आणि त्याचे परिणाम आता आपल्याला थोडे थोडे दिसायला लागलेले आहेत. म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणायचं तर डिफेन्समध्ये आता आपण एक्सपोर्ट करायला लागलो. डिफेन्सची उत्पादनं पूर्वी आपण 100% आयात करत होतो, आता आपण निर्यात करायला लागलो. आमचा स्मॉल स्केल्स SME सेक्टर ज्याला म्हणतात, स्मॉल अँड मीडियम साईज, याच्यासाठी जी काही आणली आहेत धोरणं, त्या धोरणांचा परिणाम म्हणजे हा SME सेक्टर मोठा व्हायला लागलाय. आणि SME सेक्टरचे जे 2-3 फायदे आहेत त्यातला एक प्रमुख फायदा असा आहे की त्याच्याने रिजनल डिस्पॅरिटी कमी होईल. दुसरा एक मेजर फायदा असा आहे की त्याच्याने एम्प्लॉयमेंट वाढेल. तिसरा एक फायदा असा आहे की एम्प्लॉयमेंट मागणारे कमी होतील. अनेक फायदे आहेत त्याच्यात. सुमारे 40% आपली निर्यात ही MSME मधून आहे. हा एक भाग झाला. मेक इन इंडिया सारखा प्रोजेक्ट आणलेला आहे. तुम्ही भारतात उत्पादन करा. पूर्वी मेड इन इंडिया होतं, आता म्हणतात मेक इन इंडिया. तुम्ही इथे या, इथे करा. क्लस्टर्स आले, किती मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे. म्हणजे सामान्य माणसाचा जर विचार करायचा तर कदाचित हे शूटिंग होईपर्यंत 10 वेळा वीज गेली असती. आता वीज जाणं ही भीतीच नाहीये. उलट इलेक्ट्रिक व्हेकल आले, इतकी वीज आमच्याकडे आहे. म्हणजे पूर्वी आम्हाला वीज घरात वापरायला मिळेल की नाही ही शंका होती. लोक वरच्या मजल्यावरचे फ्लॅट घ्यायला मागत नव्हते. आता मला 10व्या मजल्यावर फ्लॅट द्या सांगतात, खाली देऊ नका सांगतात. कारण का? खात्री आली की वीज आहे. त्यामुळे किती एअरपोर्ट्स वाढले बघा, किती रेल्वे झाल्या बघा. किसान रेल सारखी रेल सुरू केली. मला सांगा काय झालं त्याच्याने? कुठेतरी रिमोटला शेतकरी शेती पिकवतोय, त्याचा माल तिकडे नेऊन पाठवायचा, कसा पाठवणार बिचार? किसान रेलनी सुरुवात झाली. तुम्हाला डिजिटल ऑनलाईन ॲग्रिकल्चर मार्केट निर्माण झाली. कोणी इमॅजिन केली होती ही मार्केट्स? मी जाणार माझा माल घेऊन माझ्या बाजार समितीत, तिथले ते काय जे असतील व्यवस्था, ते जे भाव देतील त्यांनी घेतला तर घेतला, देतील तो भाव, अशी परिस्थिती होती. आता मला तिथे नेण्याची गरजच नाही. मी ऑनलाईन माझा शेतमाल विकू शकतो. ही व्यवस्था आज निर्माण झाली. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था निर्माण झाल्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर याला जी उभारी आली, सोपे येतो. तुम्ही पर्यटन एवढा फक्त विषय घ्या. एक तो गुजरातमध्ये सरदार वल्लभभाईंचा पुतळा केला आणि सगळी इकॉनॉमी बदलली. काय केलं? एक अयोध्या केले. तुम्ही त्याचा रिलिजियस भाग सोडून द्या, इकॉनॉमी म्हणून विचार करा, काय इकॉनॉमी सुधारली तिथली. त्यामुळे असे जे निर्णय घेतले गेले, सुविधा निर्माण केल्या गेल्या आणि एका दिशेने जाण्याचं जे काही सातत्य ठेवलेलं आहे, मला वाटतं या सगळ्याचा एक परिणाम निश्चितपणे, एकतर इथे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला सपोर्ट मिळाला. हा सपोर्ट शासन स्तरावरच मिळायला लागतो ना शेवटी, तो मिळाला. आणि म्हणून हा टॅलेंट आणि हा सपोर्ट जेव्हा एकत्र आले त्यावेळेला आपल्याला रिझल्ट दिसायला लागले. म्हणून 5 ट्रिलियन इकॉनॉमी आता कोणाला भीती नाही वाटत. ते म्हणत होते तेव्हा हसत होते. पण तुम्ही जर थोडं मागे जाऊन बघितलं तर इंडिया 2020 नावाचं पुस्तक अब्दुल कलामांनी लिहिलंय. त्याच्यात त्यांनी हेच लिहिलं होतं ना, 2020 मध्ये भारत महासत्ता होईल. प्रेडिक्शन बरोबर आहे. कालावधी थोडा 2-5-10 वर्षांनी कमी जास्ती होऊ शकतो, पण प्रेडिक्शन बरोबर आहे. कारण आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहे, आपल्याकडे तरुण पॉप्युलेशन भरपूर आहे, आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे. या सगळ्याचा उपयोग म्हणजे चॅनलाइज करण्याची आवश्यकता होती. ती आता चॅनलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे भारताचं भविष्य मला असं वाटतं अतिशय उज्ज्वल आहे. अजून 10 वर्षात तर ही सगळी आपली जी तरुण पॉप्युलेशन आहे, एजिंग पॉप्युलेशन इज अ प्रॉब्लेम ऑफ डेव्हलप्ड कंट्रीज. आपलं उलट आहे. त्यामुळे अजून 10-15 वर्षामध्ये भारताची
अर्थव्यवस्था खूप चांगल्या स्थितीत असेल याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. देशाची अर्थव्यवस्था 10-15 वर्षामध्ये अगदी चांगली असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपला देश हा महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे आणि सरांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला काही जे काही बेसिक प्रश्न असतात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला उलगडून दाखवले आणि मुळात ते बोलता त्यांच्या बोलण्यातून एक शिक्षकी पेशा जो असतो ना, तो बरोबर येत होता आणि ते खूप छान पद्धतीने समजून सांगत होते. एखाद्या विद्यार्थ्याला समजून सांगावं, आता मला असं वाटलं की 1 तास मी खूप कालावधीनंतर कुठल्यातरी छान अशा शिक्षकासमोर बसलोय आणि तो मला शिकवतोय याच्यासारखा आनंद नाही आणि नक्कीच तो आनंद तुम्ही देखील घेतलेला आहे. आपण असं म्हणतो की आपण आपण गुरु समान व्यक्तींना काय देणार? तर बाजारातली कुठली गोष्ट आपण नाही देणार. तर सरांना मीच लिहिलेलं एक शब्दस्पर्श पुस्तक आहे, जे स्फुटलेखन आहे ते त्यांनी स्वीकारावं. थँक्यू. आता तुम्ही मला एवढं शब्द स्पर्श दिला. मी तरी त्या शिक्षकच होतो 38 वर्ष. हां. मी तरी तुम्हाला काय देणार? मी तुम्हाला एक पुस्तकच देतो जे मी लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे अर्थजिज्ञासा. कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी हे छापलंय. याच्यामध्ये 450 आर्थिक संकल्पनांची उलगड करून दाखवलेली आहे. हा एक उत्कृष्ट ठेवा आहे. बघा म्हणजे अनुभवांची पुतळी कशी असते. मी दिलेल्या पुस्तकाचा साईज आणि सरांनी दिलेल्या पुस्तकाचा साईज याच्यामध्ये पण फरक आहे आणि मी हे नक्की वाचेन आणि Thank you. नक्कीच ह्याच्यातनं वेगवेगळ्या संकल्पना ज्या असतील, ज्या मनामध्ये शंका असतील याचा उलगडा होईल. थँक्यू Thank सो मच. पुढील भागात आपण भेटूया अशाच नव्या पाहुण्यांसह आणि विषयांसह. आपण समाजामध्ये डोळसपणाने बघत राहूया, त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करत राहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलत राहूया. थँक्यू.